विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 एप्रिल आणि 20 एप्रिलची पहिली शिफ्ट सध्या सुरू आहे. आज आपल्या MHT CET PCM CETचा फर्स्ट अटेम्प्टचा शेवटचा दिवस आहे. याच्यानंतरनं आता सध्या ही शिफ्ट आहे आणि एक संध्याकाळची शिफ्ट आहे, म्हणजे 2 ते 5 ती शिफ्ट आहे. तिचा पण आपण रिव्ह्यू घेणार आहोत आणि सध्या आपण या शिफ्टचा सुद्धा रिव्ह्यू घेणार आहे. एक 10 ते 15 मिनिटं राहिलेत फक्त पेपर सुटण्यासाठी. पेपर सुटल्यावर मुलं बाहेर येतील. त्यावेळेस आपण त्यांना डिटेलमध्ये विचारू की नक्की पेपर कसा गेला, त्यांचं काय मत आहे पेपरबद्दल, म्हणजे इझी होता, मॉडरेट होता की टफ होता. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल याचं कन्क्लुजन नक्की पेपर कशा पद्धतीने होता किंवा तुमचे किती पर्सेंटाईल एक्सपेक्टेड आहेत या पेपरमधनं किंवा कशा कशा पद्धतीने तुम्हाला हा पेपर पर्सेंटाईल देऊन जाईल. मग त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की आपल्या चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे. ऑल द बेस्ट. मित्रांनो, आपल्यासोबत काही स्टुडंट्स आहेत, तर त्यांना आपण विचारू की नक्की आत्ताचा पेपर कसा होता. मला फर्स्ट ऑफ ऑल तुझं नाव सांग. अरमान बागवान. हां, तुझं नाव सांग. धैर्यशील कुलकर्णी. बरं, आता तुम्ही पेपर देऊन आले, कसा वाटला पेपर नक्की? डिफिकल्टी लेवल काय होती? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ या तिन्हीमधील? फिजिक्स केमिस्ट्री इझी होता, फिजिक्स मॉडरेट होता आणि मॅथ्स हार्ड होतं. हां, म्हणजे मॅथ्स हार्ड होता. मॅथ्स हार्ड कशामुळे वाटला नक्की? काय कुठं तुझी प्रिपरेशन कमी पडली असं तुला वाटतं? न्यूमरिकल्स इंटिग्रेशन ते जास्त आलं ते क्वेश्चन. म्हणजे न्यूमेरिकल्स बेस्ड क्वेश्चन जास्त होते किंवा इंटिग्रेशन जो आपला कॅल्क्युलसचा पार्ट आहे त्याच्यामधनं क्वेश्चन होते. बरं, मला सांग, मॅथमॅटिकल लॉजिक असेल, त्याच्यानंतर LPP असेल, याच्यामधनं काही क्वेश्चन्स आले होते का? आले होते. आले होते ना. याच्यामध्ये थोडेसे कमी असतील क्वेश्चन, पण क्वेश्चन असतील याच्यामध्ये. बरं, मला सांग आता तुला कसा गेला पेपर? मला केमिस्ट्री सोपा गेला आणि मॅथ्स डिफिकल्ट. मॅथ्स जरा डिफिकल्ट गेला, बरोबर आहे. आता मला सांगा, PYQs वगैरे केले होते का तुम्ही? हो. PYQs रिपीट झाले होते का? PYQ रिपीट झाले नव्हते, पण त्याच्या बेस्ड म्हणजे त्याच्या PYQचा फॉर्मॅट हा तोच होता. व्हॅल्यूज चेंज असतील पण फॉर्मॅट तोच होता. आणि केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील? केमिस्ट्री पूर्ण सोपा होता. केमिस्ट्री म्हणजे पूर्ण सोपं होतं, लाईन बाय लाईन टेक्स्टबुकमधनं केमिस्ट्री आलं होतं. बरं, मला सांगा, तुम्ही प्रिपरेशन कुठनं केलं होतं, म्हणजे कशा पद्धतीनं? ऑनलाईन केले होते. ऑनलाईन कोणतं यूट्यूब चॅनल वगैरे? PW. फिजिक्सवाला फॉलो केलं तुम्ही? ऑनलाईन फिजिक्सवालाच फॉलो केलं तर. बरं, मला सांगा, आता या टेस्टमध्ये, आता या CET मध्ये किती स्कोर एक्सपेक्ट करताय तुम्ही? 110 120 पर्यंत. 110 120 म्हणजे आपलं एक 95% पोहोचते. त्याच्यानंतर आता सेकंड आयटमसाठी काय स्ट्रॅटेजी राहील? सेकंड अटेम्प्ट कॅल्क्युलस जरा स्ट्रॉंग करणार. कॅल्क्युलस जरा स्ट्रॉंग करायचं, त्याचबरोबर म्हणजे मॅथ्सवर जास्त फोकस राहणार आहे आणि त्याचबरोबर टाईम मॅनेजमेंटवर फोकस राहणार आहे. बरं, तुझी मला सांग, तू किती मार्क्स एक्सपेक्ट करतोय? 112. म्हणजे 110. 110 पर्यंत मार्क्स एक्सपेक्ट करतोय. आणि सेकंड अटेम्प्टसाठी काय स्ट्रॅटेजी ठेवणार नक्की? कोणत्या एरियावर जास्त काम करायचं तुला? मॅथ्सवरच काम करायचं. म्हणजे मॅथ्स हे एकंदरीत काय होतं, तर लेंदी टाईपचं होतं, हार्ड नव्हतं पण लेंदी होतं, बरोबर? ठीक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासोबत काही आणखीन स्टुडंट्स आहेत, तर त्यांना आपण विचारू की पेपर कसा गेला. फर्स्ट ऑफ ऑल मला थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन द्या. नाव काय तुमचं? सृष्टी सोमनाथ जाधव. तुमचं? रुचिता संतोष सनगर. बरं, आता तुम्ही पेपर दिला, कसा वाटला पेपर तुम्हाला? म्हणजे ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल, म्हणजे पेपरबद्दल काय कमेंट कराल तुम्ही? पेपर मस्त होता, सोपा होता वगैरे. सोपा होता. हो. कोणता सब्जेक्ट जास्त सोपा वाटला तुम्हाला? केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्री सोपा वाटला. आणि त्याच्यानंतर हार्ड कोणता वाटला जास्त, किंवा टाईम कोणाला असा पुरला नाही? असं काहीच नाही, दोन्हीला म्हणजे पण time टाइम management व्यवस्थित टाइम झालंय मॅनेजमेंट भरपूर होती. आणि तुम्ही काय सांगाल पेपरबद्दल? मॅथ्स इझी होता, बट 1919मध्ये पार्टिशन केलं होतं मिनिट्सचं. सो फिजिक्स आणि केमिस्ट्रीला टाईम तितका भेटला नाही केमिस्ट्रीसाठी. बाकी मॅथ्सला पुरला व्यवस्थित. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री या सेक्शनसाठी टाईम मॅनेजमेंटमध्ये थोडीशी कमतरता पडली, बरोबर? बरं, आता मला सांगा, सेकंड अटेम्प्टसाठी तुम्ही फॉर्म भरला आहे का? आपल्या CETचा सेकंड अटेम्प्ट पण भरला आहे ना फॉर्म? त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी ठेवणार? कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही फॉलो करणार? सिली मिस्टेक फिजिक्सच्या थोड्या कमी म्हणजे कॅल्क्युलेशन मिस्टेक असतील, फॉर्म्युलाज वगैरे learn टाईम करणार असतील. भरपूर देईन. एखादा जर क्वेश्चन नाही सुटला तर तिथेच अडकून बसतो ना हो आपण. हो हो. सो तर ते तसं बसायचं कमी नाही, करेन. डायरेक्ट क्वेश्चन स्किप करायचा, नेक्स्टवर जायचं. म्हणजे एक चांगली स्ट्रॅटेजी राहील सेकंड आयटमसाठी. तुम्ही काय स्ट्रॅटेजी ठेवणार सेकंड आयटमसाठी? सेकंड अटेम्प्ट नाही देणार आहे मी. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तुम्हाला खूप ऑल द बेस्ट. मित्रांनो, आपल्यासोबत हर्षद आहे, त्याला आपण विचारू की पेपर कसा गेला. आत्ताच त्याचा पेपर झाला आहे. हर्षद, काय सांगशील पेपरबद्दल? पेपर खूप सोपा होता आणि फिजिक्स केमिस्ट्री आपण एक नंबर गेलं. हो हो. फक्त मॅथमॅटिकमध्ये जरा अवघड आहे. हां, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री हा खूप सोपा होता. आणि टाईम मॅनेजमेंटबद्दल काय सांगशील? टाईम मॅनेजमेंट परफेक्ट आहे. म्हणजे टाईम व्यवस्थित पुरलाय तुला? पुरतोय होय. हां, त्याच्यानंतर मला सांग की मॅथ्समध्ये असे कोणते टॉपिक्स होते की ज्याच्यामुळे तुला मॅथ्स थोडासा अवघड गेला? मला हे कॉस साइन थिटा होते ना ते अवघड आहे. हां, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा पार्ट अवघड गेला, त्याचबरोबर कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलस वगैरे ते उत्तर हे बरोबर थोडंसं अवघड गेलं असेल. बरं, मला सांग, टाईम मॅनेजमेंटसाठी तू काय फॉलो केलं? तू आता म्हटलं की तुला टाईम पुरला व्यवस्थित, तर त्यासाठी काय कशी प्रॅक्टिस केली तू?
मी पहिला अभ्यास नीट केलतो हां हां आणि कॉस्ट ट्रिग्नोमेट्रीज तेवढं मला येत नव्हतं म्हणून ती जरा अवघड गेली. आपला ट्रिगोचा जो पार्ट होता तर तो थोडासा वीक होता. आता सेकंड आयटमचा फॉर्म भरलायस का तू? भरलाय. आता त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी राहणार तुझी? तो पण मी आता त्या ट्रिग्नोमेट्रीवर जास्त फोकस करणार म्हणजे जे त्यावर आपल्याला अभ्यास पार्ट्स येत करणार. नाही त्याच्यावर अभ्यास जास्त करणार. फोकस करणार आहे. बरं आता एक्झाम दिलीस तू, किती मार्क्स एक्सपेक्ट करतो याच्यामध्ये? मला 60-70 पर्यंत पडतं. 60-70 आणि सेकंड आयटममध्ये नक्कीच हे मार्क्स तुझे इम्प्रूव्ह होणार आहेत. तुझ्या प्रिपरेशनबद्दल सांग, तू कुठून प्रिपेअर केलं होतं? मी बालाजी शाळेमधून आम्ही प्रिपरेशन आम्हाला बरोबर शिकवतात हां, आणि ऑनलाईन एक्झाम पण तिथं प्रॅक्टिससाठी घेतात प्रॅक्टिससाठी घेतात आणि रोज लेक्चर सुद्धा असतात. म्हणजे तुझी प्रिपरेशन एकंदरीत व्यवस्थित झाली आहे आणि आता सेकंड अटेम्प्टसाठी पण तू चांगलं करणार आहेस. तुला ऑल द बेस्ट. सोबत एक दिदी आहेत तर त्यांना आपण विचारू की पेपर कसा गेलता. दिदी मला फर्स्ट ऑफ ऑल तुझं नाव सांग. प्रणया पोद्दार. प्रणया पोद्दार. मला सांग आता तू पेपर देऊन आली, कसा वाटला तुला पेपर? त्याची डिफिकल्टी लेवल वगैरे काय सांगशील? थोडा हार्ड होता. म्हणजे पेपर हार्ड होता. हां. कोणती गोष्ट हार्ड गेली? कोणता सब्जेक्ट हार्ड गेला तुला? मॅथ्स. मॅथ्समध्ये तुला थोडासा प्रॉब्लेम आला, हार्ड गेला. कशामुळं? टाइम कमी पडला. थोडं प्रिपरेशन कमी होता. हां, प्रिपरेशन फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये. कुठला? हां, म्हणजे टाइम मॅनेजमेंट परफेक्ट झालं तुझं. म्हणजे कोणत्या क्लासेसला वगैरे? नाही घरीच. हां, म्हणजे सेल्फ स्टडी करूनच फॉर्म भरलाय. सेकंड अटेम्प्टला अपेअर झालेलं नाही, काय हरकत नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आयडिया आलीच असेल की पेपर कसा होता. जर सांगायचं म्हटलं तर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे मॉडरेट लेवलचं होतं आणि त्याच्यानंतर मॅथ्स पण इझी होतं. मॅथ्स इझी का म्हणतोय? कारण मॅथ्स हे इझी होतं, क्वेश्चनच्या लेवल्स वगैरे. पण जो टाईम मॅनेजमेंट कन्स्टंट आहे तर तो विद्यार्थ्यांना व्यवस्थित फॉलो करता आला नाही, कारण फर्स्ट टाईमच CET देत आहेत. ऑब्वियस आहे की सेकंड अटेम्प्टमध्ये ते या गोष्टींवर काम करतील आणि त्यासाठी मीही तुम्हाला हेल्प करेल की नक्की कशा कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे. त्याचबरोबर सेकंड अटेम्प्टसाठी आपण काय काय अभ्यास केला पाहिजे, आता रिव्हिजन केली पाहिजे की काय गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन मी आपल्या या चॅनलवर करणार आहे. त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.